नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी असाल आणि तुमचे दिवस सुंदरपणे जात असतील. माझं नाव आहे रोहन आणि मी एका छोट्याशा गावातून आलो आहे. पण आता एका मोठ्या शहरात नोकरी करतो. वयाच्या पंचवीशीत पाऊल ठेवल्यानंतर आयुष्यात बरेच बदल होतात. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि काही गोष्टी अशा घडतात की त्या कधीही विसरता येत नाही. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे, जी माझ्या आयुष्याचा एक अतिशय खास आणि महत्वाचा भाग बनली. ही गोष्ट आहे सुमारे 1 वर्षापूर्वीची. मी तेव्हा एका कंपनीत काम करत होतो, जिथे अनेक नवीन लोक येत जात होते. पण माझ्या कार्यक्षेत्रात एक नवीन मुलगी आली. तिने माझं सगळं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव होतं प्रिया. प्रिया अगदी साधी, गोरी आणि नाजूक अशी होती. पण तिच्यात एक वेगळं आकर्षण होतं, ज्यावर कोणाचंही लक्ष जाऊ शकेल. ती कार्यालयात आली त्या दिवशी माझं हृदय एका वेगळ्या लयीत धडधडू लागलं. प्रियाची चाल, तिचा आवाज, तिचं हसणं सगळं अतिशय सुरेख होतं. पण तिची कंबर अशी होती की जणू काही नाजूक नदींची लाट. सडपातळ, उंच आणि अतिशय आकर्षक. जेव्हा ती चालत असे तेव्हा तिची कंबर इतकी सुरेख वळणे घेत असे की मला वाटायचं की जणू ती एखाद्या स्वप्नातून आली आहे. तिच्या कमरेचे ते सडपातळ वळण आणि तिच्या चालीतली लवचिकता पाहून माझं मन गर्दीत हरवून जायचं. तिला पाहताना मला असं वाटायचं की जणू एखादी अप्सरा पृथ्वीवर उतरली आहे. तिचे नाजूक हात, तिचे पातळ पाय, तिच्या डोळ्यातली ती निळीशार चमक, हे सगळं मला एका वेगळ्याच जगात नेऊन सोडायचं. पण सुरुवातीला प्रिया माझ्याशी इतकी मोकळी नव्हती. ती सगळ्यांशी व्यावहारिकपणे बोलत असे, काम करत असे आणि वेळ आल्यावर घरी निघून जात असे. मी तिच्याशी कधी बोलावं, कसं बोलावं याचा विचार करत असे. तिच्याशी संवाद साधणं माझ्यासाठी एक आव्हान होतं, कारण मी तिच्याकडे पाहतानाच गोंधळून जात असे. माझी नजर तिच्याकडे कधीच जायची, पण ती कधी माझ्याकडे पाहते का हे मला समजत नसे. एके दिवशी मात्र काहीतरी असं घडलं की आमच्यात बर्फ वितळला. प्रिया एका कामात गोंधळली होती. तिला एक अतिशय महत्वाची फाईल हवी होती, पण ती तिला सापडत नव्हती. ती जागोजागी फिरत होती. हातातली कागदपत्र गोंधळली होती आणि तिचा चेहरा चिंतेने भरला होता. तिच्या अस्वस्थतेची जाणीव झाल्यावर मी दीर्घ गोळा करून तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, प्रिया, काही मदत हवी आहे का? तिने माझ्याकडे पाहिलं आणि थोड्या दुःखात म्हणाली, हो, एक महत्वाची फाईल सापडत नाही. खूप शोधली पण कुठेच नाही. तिच्या आवाजातला उदासपणा मला जाणवला आणि मी तिला मदत करायचं ठरवलं. चल, मी शोधतो म्हणत मी तिच्यासोबत फाईल शोधायला लागलो. तिच्या जवळ उभं राहून फाईल शोधताना मला तिचा सुगंध आला, तिच्या केसांचा वास, तिच्या शरीराची ऊब. मी गहिवरून गेलो. फाईल सापडली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. खूप खूप धन्यवाद, ती म्हणाली आणि तिच्या या हास्याने माझं मन भरून आलं. तिच्या कमरेचं ते लवचिक वळण आणि तिच्या हातातली मोहकता मी बघतच राहिलो. त्या दिवशी तिने माझ्याशी मनसोक्त गप्पा मारल्या, तिच्या आवडी-निवडी सांगितल्या. तिच्या आवाजातला गोडवा, तिच्या बोलण्यातली सरळपणा, तिच्या चेहऱ्यावरही बेफिकीर हसरी सगळं मला आकर्षित करत होतं. काही दिवसांनी आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली. सुरुवातीला फक्त कामाने फोन, मग हळूहळू गप्पा, मग रोज रात्री उशिरा फोनवर बोलणं. आमच्या जीवनात एक नवं पर्व सुरू झालं. प्रिया मला फोन करून तिच्या दिवसातल्या गोष्टी सांगायची. तिला काय वाटलं, काय केलं, कोणाशी बोलली, सगळं. मीही तिला माझ्या दिवसातल्या गोष्टी सांगत असे. आमचे बोलणे अखंड चालत असे.
जणू एकमेकांना बरेच दिवसांनी भेटलो होतो. फोनवर तिचा आवाज ऐकून मला प्रचंड आनंद व्हायचा. तिचा हसण्याचा आवाज माझ्यासाठी तो संगीतासारखा होता. काही आठवड्यांनी आम्ही ऑफिस बाहेर भेटायला सुरुवात केली. एकत्र कॉफी पिणं, चित्रपट पाहायला जाणं, एखाद्या सुंदर उद्यानात फिरणं, या छोट्या छोट्या सहलीमुळे आमची मैत्री अधिक गडद झाली. तिच्यासोबत वेळ घालवणं मला सर्वात आवडायचं. तिचं हसणं, तिची नजर, तिचं बोलणं सगळं मला मूत्रगुंग मूत्रमुग्ध करत होतं. एक दिवस तिने मला विचारलं, रोहन, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? तिचा आवाज थोडासा चिंतित होता. मी हळूवार हसत म्हणालो, नाही. तेव्हा ती म्हणाली, मला तुझ्याबद्दल एक वेगळीच भावना आहे. रोहन, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मला तुझी सवय झाली आहे. तिच्या शब्दांनी माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. मी तिचा हात धरला आणि तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणालो, प्रिया, मलाही तुझी सवय झाली आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. आता आम्ही फक्त मित्र नव्हतो, आम्ही एकमेकांच्या जीवनातले खास लोक बनलो. तिची कंबर पाहून मला असं वाटायचं की जणू एखादी नाजूक वेल किंवा नदींची लाट जी वागताना जणू गगनाला स्पर्श करते. तिचं चालणं असं होतं की जणू ती पृथ्वीवर नव्हे तर ढगावर चालते. तिची कंबरसर पातळ आणि उंच होती. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग कलाकृतीसारखा होता. ती हसली की तिच्या डोळ्यात एक चमक यायची. तिच्या गालावर कडी पडायची आणि मी त्या क्षणी जणू वेडाच होऊन जायचो. आम्ही रात्र अनेक ठिकाणी फिरलो. एक दिवस मी तिला डोंगरावर घेऊन गेलो, जिथून संपूर्ण शहरांचं दृश्य दिसत होतं. तिच्या केसात वारा खेळत होता. मी तिच्या हातांनी केस आवरत होतो. तिची कंबर वाकत होती. त्या दृश्याने मी स्तब्ध झालो. तिने मला सांगितलं की तिला निसर्ग खूप आवडतं, शांत जागा आवडतात. मी तिला म्हणालो, प्रिया, तू स्वतःचे एक निसर्ग सौंदर्य आहेस. हे ऐकून ती थोडीशी लाजली आणि तिच्या गालावर गुलाबी रंग पसरला. एक दिवस माझे रूममेट्स काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले. मी एकटाच रूम मध्ये होतो. त्या रात्री मी प्रियाला फोन केला आणि म्हणालो, प्रिया, आपण आज रात्री चित्रपट पाहायला जाऊ. पण तिने मला नकार दिला, कारण तिच्या रूममेटला ती एकटी आहे, बाहेर जाते हे आवडणार नव्हतं. पण मी तिच्यावर हट्ट केला, कारण ती रात्र माझ्यासाठी खास होती. तिने माझा हट्ट पाहून तिच्या रूममेटला विनंती केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची रूममेट तयार झाली. आम्ही जवळच्या थिएटरमध्ये गेलो. चित्रपट सुरू झाला आणि गर्दीत मी तिचा हात पकडला. तिने मला नकार दिला नाही. तिचा हात माझ्या हातात उबदार झाला. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती माझ्याकडे वळली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात होते. चित्रपटाच्या अर्धवट वेळी मी तिच्या गालावर हळूवार स्पर्श दिलं. ती थोडीशी सावध झाली, पण तिने मला दूर सरकवलं नाही. उलट ती माझ्या जवळ झुकली आणि तिच्या कंबरेने ती माझ्या अंगाला टेकली. तिची कंबर इतकी नाजूक आणि सडपातळ होती की ती जवळ आली की मला वाटायचं जणू मी एखाद्या स्वप्नात आहे. चित्रपट संपल्यावर आम्ही बाहेर पडलो. रात्रीचा गारा वारा वाहत होता. ती थोडी थरथरली. मी लगेच माझी जॅकेट तिला दिली. तिने ती घातली आणि मला पाहिलं. ती म्हणाली, तू खूप सावध आहेस, रोहन. मी हसलो, पण अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती म्हणाली, मला थोडी चक्कर येत आहे. मी घाबरलो. तिचा चेहरा विवर्ण झाला. माझी रूम जवळच होती, म्हणून मी तिला हळूवार हात धरून माझ्या रूमवर घेऊन आलो. रूमवर आल्यावर मी तिला आरामात बसवलं. तिला पाणी दिलं, औषध दिलं. ती हळूहळू स्थिरावली. आज रात्री तू इथेच थांब, मी तुझ्या रूममेटला सांगेन, मी म्हणालो. तिने होकार दिला. तिने तिच्या रूममेटला फोन करून सांगितलं की ती मैत्रिणीकडे रात्री थांबते.
आता आम्ही दोघं एकटे होतो. त्या खोलीत एक वेगळीच शांतता पसरली होती. तुझ्याकडे झोपायचे कपडे आहेत, ती म्हणाली. मी तिला माझी टी शर्ट आणि शॉर्ट्स दिली. ती बाथरूम मध्ये गेली आणि काही मिनिटांनी बाहेर आली. माझे कपडे घालून ती अजून सुंदर दिसत होती. ती इतकी सडपातळ होती की माझे कपडे तिला मोठे होते, पण ती तशी खूप आकर्षक वाटत होती. मीही माझे आरामदायी कपडे घातले. आता आम्ही दोघं बेडरूम मध्ये होतो. त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. प्रियाने मला तिची स्वप्न सांगितली, तिच्या कुटुंबाबद्दल, तिच्या आवडीनिवडीबद्दल सांगितलं. ती म्हणाली की तिला निसर्ग खूप आवडतो, ती शांत ठिकाणी जायला आवडते. ती म्हणाली की तिचं स्वप्न आहे की ती एक दिवस डोंगराच्या कुशीत एक छोटं घर बांधून शांत आयुष्य जगावं. मी तिच्याकडे पाहत होतो. तिची कंबर, तिचा चेहरा, तिचे डोळे, सगळं मला अप्रतिम वाटत होतं. तुला काय वाटतं रोहन, आपण एकत्र असलो तर? ती अचानक म्हणाली. तिच्या त्या शब्दांनी मी स्तब्ध झालो. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिया, मी तर तुला खूप दिवसापासून आवडतो, पण तुला काय वाटतं ते सांगायची मला हिंमत नव्हती. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, मलाही तू आवडतोस रोहन. तुझ्याशिवाय माझं आयुष्य कसं असेल याची मी कल्पना करू शकत नाही. त्या क्षणी मी तिला जवळ घेतलं. तिच्या कमरेला माझे हात होते. ती माझ्या कुशीत होती. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून होती. मी तिच्या केसात हात फिरवत होतो. तिची कंबर इतकी नाजूक होती की मला असं वाटायचं की जणू मी एखाद्या फुलाला स्पर्श करतोय. तिची ऊब, तिचा सुगंध, तिचा श्वास सगळं मला स्वर्गीय स्वर्गीय अनुभव देत होतं. मी तिच्या कपडावर हळूवार स्पर्श दिलं. नंतर तिच्या डोळ्यावर, तिच्या हातांची ऊब, तिच्या शरीराची मोहकता, मला जणू वेड लागलं होतं. पण मी तिला विचारलं, प्रिया, तुला यातून काय वाटतं? ती म्हणाली, मला तुझा स्पर्श आवडतो रोहन, पण आपण हळू चालूया. तिच्या त्या शब्दांनी मला तिच्याबद्दलचा आदर अजून वाढला. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या कुशीत झोपलो. मी तिच्या कमरेला हात ठेवला होता. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून होती. तिचा श्वास माझ्या कानाला येत होता. तिची ऊब मला जाणवत होती. तिची कंबर, तिचा चेहरा, तिची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी ती सगळ्यात सुंदर होती. मी तिच्याशी गप्पा मारत होतो. ती हसत होती. तिचा हसण्याचा आवाज मला गाण्यासारखा वाटत होता. तिची कंबर पण मला वाटतं की जणू तू एखाद्या नदीची लाट आहेस. मी म्हणालो, सळपातळ, नाजूक आणि इतकं सुंदर की तिच्याकडे पाहून मी हरवून जातो. ती हसली आणि म्हणाली, तुझ्या त्या बोलण्याने मला खूप आनंद झाला. तिची कंबर वाकली आणि मला तिच्या शरीराचं वर्णन जाणवलं. त्या रात्री आम्ही बोलत बोलत झोपी गेलो. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा ती अजूनही माझ्या कुशीत झोपली होती. चेहरा शांत होता. तिच्या ओठांवर एक हलकसं हसू होतं. मी तिच्याकडे बघत राहिलो. तिची कंबर अशी होती जणू ती माझ्या हातात मावते. ती इतकी सडपातळ होती की मला तिला जोरात धरण्याची भीती वाटत होती. पण ती माझ्या कुशीत विश्रांती घेत होती आणि मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. काही वेळाने ती जागी झाली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, गुड मॉर्निंग रोहन. तिच्या आवाजात गोडवा होता. तिने माझ्या गालावर हळूवार हात फिरवला आणि म्हणाली, ही रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, प्रिया, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून प्रत्येक क्षण सुंदर झाला आहे. त्या सकाळी आम्ही एकत्र नाश्ता केला. मी तिला चहा बनवला. ती तिच्या आवडीच्या गोष्टीबद्दल सांगत होती. तिची ती कंबर अजूनही मला आकर्षित करत होती. ती उठली, वाकली, हात पसरले. तिच्या प्रत्येक हालचालीत मला तिचं सौंदर्य दिसत होतं. ती म्हणाली, रोहन, मला तुझ्यासोबत आणखी वेळ घालवायचा आहे. मी हसलो, तुला हवं तेवढा वेळ. त्यानंतर आमचं नातं अधिक गडद झालं. आम्ही एकत्र कामावर जात होतो, एकत्र जेवत होतो
एकत्र वेळ घालवत होतो. प्रिया माझ्यासोबत खूप मोकळी झाली होती. तिचं हास्य, तिचं बोलणं, तिची चाल मला सगळं आवडत होतं. मी तिला फुलं द्यायचं, ती मला छोटी भेटवस्तू द्यायची. आम्ही चित्रपट पाहिले, निसर्गाच्या सहलीवर गेलो, डोंगराच्या कुशीत बसलो आणि एकमेकांच्या जवळ राहिलो. एक दिवस आम्ही एका सुंदर उद्यानात फिरत होतो, हातात हात घालून. आम्ही चालत होतो, तिची कंबर वाकत होती, तिच्या केशात वारा खेळत होता. ती म्हणाली, रोहन, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मी प्रेमात आहे का हे मला कळत नाही, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं. तिच्या त्या शब्दांनी माझं मन भरून आलं. प्रिया, तू सुद्धा माझ्यासाठी खास आहेस. तुझी ती कंबर, तुझं हसणं, तुझं बोलणं सगळं मला आवडतं. मी प्रेमात आहे हे तुला कळलं का? मी आता सांगू शकतो की मी तुझ्यावर प्रेम करतो. हे ऐकून तिच्या डोळ्यात चमक आली. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते रोहन. त्या क्षणी मी तिला कुशीत घेतलं. तिची कंबर, तिचा चेहरा, तिचं अस्तित्व सगळं मला एका क्षणी मिळालं. तिच्या कमरेचं ते वळण आणि तिचं माझ्या कुशीत असणं, मला वाटलं की मी स्वर्गात आहे. तिच्या हातांची ऊब, तिच्या शरीराची मोहकता, माझं मन विचार करत होतं की ही क्षण कायमची राहावी. आमची ही प्रेमकथा आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. प्रिया आता माझ्यासोबत नाही, पण तिच्या आठवणी, तिच्या कमरेचं ते सडपातळ वळण, तिचं हसणं, तिचं बोलणं हे सगळं माझ्या मनात कायमचं राहिलं. मी तिला एका सुंदर स्वप्नासारखी वाटते, जी मी विसरू शकत नाही. या गोष्टीतून मला कळलं की प्रेम ही एक अशी भावना आहे जी कधीही, कुठेही, कोणत्याही रूपात उगवू शकते. प्रियांची कंबर मला नेहमीच आकर्षित करत असे, पण तिचा आत्मा, तिची मनाची शुद्धता, तिचं प्रेम हे सगळं माझ्या आयुष्यात सर्वात मोलाचं होतं. प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिकलो पाहिजे, कारण काही क्षण असे असतात जे परत येत नाहीत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कृपया तुमचे विचार मला कळवा. धन्यवाद. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असो. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. आपला मन चंचल. प्लीज मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. थँक्यू.